बौद्ध अनुयायियों ने कल्याण में डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर पार्क में क्रमिक भूख हड़ताल शुरू की। वे बिहार में महाबोधि महाविहार को बौद्धों को सौंपने की मांग कर रहे हैं। 8 मार्च को भव्य मोर्चा आयोजन होगा। कल्याण के डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर पार्क में बौद्ध अनुयायियों ने एक महत्वपूर्ण आंदोलन की शुरुआत की। उनकी मांग है कि बिहार में स्थित महाबोधि महाविहार को पूरी तरह से बौद्ध समुदाय को सौंपा जाए। इस मुद्दे को लेकर बौद्ध संघ ने केंद्र सरकार से हस्तक्षेप की अपील की है। अपनी मांगों को मजबूत करने के लिए बौद्ध अनुयायियों ने क्रमिक भूख हड़ताल शुरू की। इस आंदोलन के अगले चरण में 8 मार्च को कल्याण, उल्लासनगर, भिवंडी, अंबरनाथ और बदलापुर जैसे विभिन्न क्षेत्रों से हजारों अनुयायी एकत्रित होकर एक भव्य मोर्चा निकालेंगे। महाविहार जे महाबोधी टेम्पल आहे, भगवान बुद्धांनी जिथे ज्ञान लाभ केलेला आहे, हे टेम्पल आपल्या बौद्ध समाजांच्या हातात यायला पाहिजे असा मागणी आहे सेंट्रल गव्हर्नमेंट आणि बिहार स्टेट गव्हर्नमेंटकडून। हा आम्ही जे मागणी आहे हा पूर्ण व्हायला पाहिजे। जसा जेवढा पण मंदिर, मस्जिद किंवा ख्रिस्तानांच्या चर्च आहे, हे सगळे ठिकाणामध्ये त्यांचाच ट्रस्टी असतो किंवा त्यांचाच गुरु असतो। फक्त भगवान बुद्धांचं जे विहार आहे, महाबोधी विहार, याच्यामध्ये का ब्राह्मण लोक तिथे कब्जा केलेला आहे? हे सरकार का असा करत आहे? बौद्ध समाजांच्याकडे फक्त बौद्ध समाजांना न्याय का नाही भेटत? हा एक प्रश्न आहे सेंट्रल गव्हर्नमेंटला। जे बीजेपीचं जे सरकार आहे आणि बिहारच्या जे नितीश कुमारचं जे सरकार आहे, यांना आम्ही असा मागणी करतो की लवकरच लवकर जे 1949ला जे ॲक्ट बनवलेला आहे हा रद्द करून नवीन ॲक्ट करून जे पण सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट हा दोन्ही गव्हर्नमेंट मिळून हा ॲक्ट रद्द करून लवकरच लवकर बुद्धांच्या हातात हा महाबोधी विहार द्यायला पाहिजे असं आम्ही त्यांना विनंती करतो। जर नाही झाले, आज आमचे 8 दिवसाचे जे साखळी आंदोलन सुरुवात केलेलं आहे बुद्धभूमी फाउंडेशन, बनते गौतम रत्न महातेरा यांच्या नेतृत्वाने हे आंदोलन आम्ही अजून मोठे करणार आहे आणि पूर्ण कल्याण, उल्हासनगर, बदलापूर, अंबरनाथ, भिवंडी, शहापूर हे सगळे जे ठाणा जिल्ह्याच्या पूर्ण महाराष्ट्राच्या लोकांना आव्हान आहे की आपण पूर्ण जेवढं पण आपण बौद्ध समाज आहे पूर्ण मिळून हा 8 तारीखचा जे महामोर्चा आयोजन केलेला आहे, हे महामोर्चामध्ये आपण सामील होऊन हे सरकारला आपले जे पण बौद्ध समाजांच्या जे ताकद आहे पूर्ण करायचे आहे, पूर्ण दाखवायचे आहे। पूर्ण कल्याण जाम करून आपण निश्चित मोर्चा करणार आहे, ज्याच्याने आपण कुणाचा नुकसान नाही करून बाबासाहेबांनी जे संविधान दिलेलं आहे हे संविधानाच्या दायरीमध्ये राहून आपण हा मोर्चा पूर्ण करू असं मी सर्व बौद्ध समाजांना आवाहन करतो। आणि 8 तारीखला आपण जे बाबासाहेब उद्यान आहे इथे सामील होऊन आपण मोर्चा